जावळीचे मराठा योद्धा नवी मुंबईत दाखल। क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी ऐतिहासिक जावळीचे मराठा मावळे नवी मुंबईत दाखल झाले आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी क्रांतीसूर्य जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज नवी मुंबईत दाखल झाला आहे। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज ताकदीने मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेला आहे। आपण आता घराबाहेर पडलो नाही तर आपल्या मराठा समाजांचे खूप मोठं नुकसान होणार आहे। आपल्या पुढच्या पिढीसाठी, घरातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकरीसाठी आज संघर्षात सहभागी झालो असल्याचे मराठा समाजाचे आंदोलक सांगत आहेत। माथाडी कामगारांच्या वतीने एपीएमसी मार्केटमध्ये राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी सुनील धनावडे, मेढा जावली। त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये 58 मोठे मोर्चे शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून करून दाखवलेले आहे। आणि गेल्या 4-5 महिन्यापासून आपण सातत्याने बघतोय अंतरवाली सरांनी गावांमधून मराठा क्रांतीसूर्य यांनी क्रांतीची मशाल पेटवली। मराठा समाजाला जागा करण्याचं काम, मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि अंतरवाली सरांनी गावामध्ये ज्यावेळेला उपोषण झालं त्या उपोषणावरती लाठी हल्ला झाला। त्यावेळेला मात्र मराठा समाज पेटून उठला आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सरांमध्ये घडणारा संपूर्ण मराठा समाज आज एकत्र आलेला आहे। खरं तर या संपूर्ण मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये स्वतः घेण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे। परंतु गेल्या 20 तारखेपासून आपण बघितलं की संपूर्ण समाज पेटून उठलेला आहे। आज या ठिकाणी आपण बघतोय वयाच्या 12 वर्षापासून त्या 90 वर्षाचा म्हातारा माणूस होता या आंदोलनामध्ये महत्त्वाचा सहभागी झालेला आहे। आता सर्वांना माहिती आहे सातारा असेल, जावळी असेल, वाई असेल या सगळ्या ठिकाणी महत्त्वाचा दिवस झाला त्याच्या लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन समाज संपन्न झालेला आहे। हे आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। हे बघतोय सर्व मराठा कामगार, माथाडी कामगार आज एकत्र आलेले आहेत। सगळं मार्केट बंद ठेवून या ठिकाणी आलेल्या समाजाला काही कमी पडू देणार नाही अशा पद्धतीचं सगळं नियोजन माथाडी कामगारांनी केलेलं आहे। यासाठी माथाडी कामगारांचा पंढरीच्या वारीवरती वाटेवरती चालत असताना वारकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतराळ होतं। परंतु मी पुण्यापासून या ठिकाणी येत असताना पाहिलं आपला मराठा समाज आता निश्चित नाही जागा झालेला आहे। प्रत्येक माझी माता भगिनी 4 चपात्या जास्त करून 50 चपात्या, 100 चपात्या, 50 भाकरी पिठलं हे काही केल्याचा प्रयत्न करतायत तो वाटांच्या लोक आहे। मी आलेल्या सगळ्या माझ्या मराठा मोर्चाला की या ठिकाणी आपल्या माथाडी कामगारांनी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचं, त्याचप्रमाणे फळं असतील, अल्पाहार असेल, पाण्याच्या बाटल्या असतील, हे सगळं नियोजन अत्यंत उत्तम पद्धतीने केलेलं आहे। एकही मराठा मावळा पाशी फुटणार नाही यासाठी गेले 4-5 दिवस आता माथाडी कामगार या ठिकाणी घेण्यात येतोय। म्हणून हे सगळं माथाडी कामगार त्याच्या सर्व नेत्यांचं, सर्व मुख्यमंत्र्यांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं त्याबद्दल माथाडी कामगारांच्या तिथल्या संयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला तिथे जमलेला माथाडी कामगार असेल किंवा मराठा समाज असेल या दोन्ही सरकारने जागा व्हावं आणि 1 दिवसामध्ये आज माननीय वडाळ्यांची चर्चा करून हा विषय तात्काळ सोडवावा अशा पद्धतीचं आव्हान आपण सगळ्या मराठा समाजाच्या वतीने करूया। एवढं बोलतो त्या ठिकाणी थांबतो।